तृतीयपंथीयांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा पूर्वापार वेगळा राहिलाय। त्यामुळे त्यांचं एक सामाजिक घटक म्हणून एकटं पडणं हे ओघानं आलंच। उपजीविकेसाठी मग त्यांच्याकडे पैसे मागणं हाच एकमेव पर्याय उरतो। मात्र नाशिक जिल्ह्यातल्या वणी या छोट्या गावातले दिलीप गांगुर्डे यांनी स्वकर्तृत्वानं या साच्याला तडा देत आपल्या सहकाऱ्यांसाठी मार्ग प्रशस्त केलाय। पाहूया याविषयी। नाशिकमधल्या शक्तीपीठ सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या वणी गावातला दिलीप गांगुर्डे यांचा जन्म। बालपणीच त्यांना आपल्या शारीरिक भावनिक वेगळेपणाची जाणीव व्हायला लागली। त्यांचं हे वेगळेपण इतरांच्या थट्टेचा विषय ठरलं। त्या त्रासाला कंटाळून त्यांना शाळा सोडावी लागली। घरातूनही म्हणावा तसा पाठिंबा नव्हता। आणखी कोणी असतं तर कदाचित नैराश्याच्या गर्तेत अडकला असता किंवा पारंपरिक मार्गाचा अवलंब करत रस्त्यावर शुभकार्यात पैसे मागण्याचा पर्याय स्वीकारला असता। मात्र परिस्थितीपुढे मान तुकवण्याचं नाकारत दिलीप यांनी संघर्ष करत सन्मानाचा मार्ग निवडला। लहानपणापासूनची नटणं सजवणं ही आवड त्यांनी व्यवसाय म्हणून निवडली। केंद्र सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत सौंदर्य कसं निखारावं यासाठीचं प्रशिक्षण घेत स्वतःचं ब्युटी पार्लर सुरू केलं। आता जवळपास मी ब्युटिशियनचे चांगल्या पद्धतीने क्लासेसही घेतो। आम्ही चांगल्याच म्हणजे चांगल्या घरातल्या मुली चांगल्या वगैरे व्यवस्थित येऊन माझ्याकडून ब्युटिशियनचे क्लास पण शिकून घेतात आणि बरेच लोक मला आज सपोर्ट पण करतायत। आणि याच पद्धतीने शासनाने आम्हाला अजून पुढे उच्च दर्जाचं शिक्षण देऊन आम्हाला चांगला सपोर्ट करावा हीच आमची इच्छा आहे। शासन आपल्या दारी कार्यक्रमात कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे दिलीप यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं आहे। आपण भोगलं ते आपल्या सहकारी समाज घटकांना भोगावं लागू नये असं त्यांना वाटतं। आपल्या कामातूनच त्यांनी याचा आदर्श घालून दिला आहे। शासन मान्य किंवा सरकारने भारत सरकारने केंद्र सरकारने आमच्यासारख्या लोकांना सपोर्ट केला तर अजून खूप छान होईल आणि इतर गोष्टी लोक रस्त्यावर दिसणार नाही चांगल्या सपोर्ट केल्याबद्दल आणि आमच्यासारख्या लोकांची हॅरेसमेंट होणार नाही। आणि आमच्यासारख्या घरातले जे LGBT कम्युनिटीतले जे लोक आमच्यासारख्या म्हणजे घरातूनही त्रास होतो तर आमच्याकडे बघण्याचा घरच्या लोकांचाही दृष्टिकोन बदलेल आणि समाजाचाही बदलेल। व्यवसायात सहानुभूती चालत नाही। आपली सेवा उत्पादन उत्तमच असावं लागतं। दिलीप यांनीही आपल्या कामाचं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं आहे। दिलीप दादाचा मेकअप म्हणजे खूप छान असतो। तो मी सकाळीच मेकअप केलेला होता। मला 8ला कॉलेजला जायचं होतं आणि माझा 7चा मेकअप केलेला होता। सायंकाळचे मला 6 वाजले पण माझा मेकअप तसाच होता। माझ्या फ्रेंड्स लोकांना पण खूप आवडला आणि दिलीप दादा म्हणजे इतकं म्हणजे वणीमध्ये खूप छान आहे। तो त्याच्यासारखं कुणी करू पण शकत नाही आणि आज दिलीप दादा जे करतोय ते खूप छान करतोय आणि आमच्या सगळ्यांचा सपोर्ट दिलीप दादाला राहणार। मेकअप खूप सुंदर असतो आणि ब्लीच फेशियल सुद्धा खूप छान करतात ते। आयब्रोज वॅक्स सर्व काही म्हणजे एकदम छान करतात आणि दिलीप भाऊला या म्हणजे रिझल्ट छान असल्या कारणाने भरपूर अशा ऑर्डर भेटतात। पण त्याने खूप काही म्हणजे गोष्टी त्याने स्वतःच्या हिमतीवर कव्हर केलेल्या आहेत आणि बघायला गेलं तर आजकाल मुलं एवढं असं म्हणजे सपोर्ट करती नाही कुणी पण दिलीप दादाने खूप काही केलेलं आहे। त्याचे प्रोडक्ट बघितले तर सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे असतात। मी स्वतः माझ्या लग्नाची ऑर्डर सुद्धा त्यालाच दिलेली आहे आणि बघ आज मला 3 वर्षाची मुलगी आहे। मी तिला सुद्धा इथे घेऊन येते। ट्रान्सजेंडर्सनी स्वाभिमानाचा मार्ग चोखाळावा यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरू आहेत। विकसित भारत संकल्प अभियानाच्या 9 डिसेंबरच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनीही किन्नर समाजाच्या स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधला आणि या समाजाला प्रगतीपथावर जाण्याचा संदेश दिला। या साऱ्या सकारात्मक वातावरणात दिलीप यांची वाटचाल नक्कीच प्रेरणादायी आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल कुमार वैद्य, नाशिक।